हाय हॅलो श्रीपूरकर. चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. श्री गुरुदेव दत्त. आज मी कोथमीचं काय बनवायला लागली तुम्ही सांगा मला. खरंच सांगा. मी तर जर तुम्हाला काय बनवते माहिती, आज काय बनवते ते सांगा मला. आज माझा मूड भारी झालतं ना, मला सकाळ सकाळ आपण कोथमीरची वडीच बनवूया. पप्पालाही नाश्त्याला काय नव्हतं, मग त्याच्यामध्ये मी आधी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे थोडं, आणि जास्त करून मी बेसन पीठ घेतलेलं आहे. कारण मला बेसन पिठाशिवाय कुठल्या गोष्टी चव लागत नाही. आधी त्याच्यामध्ये जास्त नाही घालायचं, मग थोडं ना मला 1 वाटी घालायचं. मग नंतर त्यात जे तिखट, परत मिरचीचं ठेचा वगैरे सगळं घालून ती एकजीव करून घ्यायचं आहे. नंतर मी असंच घ्यायचं आपल्या पिठासारखं घट्ट गव्हाच्या. मग त्याच्या असे करून आधी उकडून घ्यायचं. त्याला मी आधी उकडूनच घेतलेलं आहे. हे बघा उकडायसाठी ठेवणार आहे. आज आमची सकाळ सकाळ मामाच्या पुऱ्या आल्या, तर काय सांगू राव, किरकिर चिवले कोडा. नंतर मग तेलात न तळता तव्यामध्ये थोडंसं तेल टाकून त्याच्यामध्ये तळून घ्यायचं आहे. कारण जास्त तेल ही ज्यांना जास्त ऑइल आवडत नाही त्यांनाही ऑइल जास्त होणार नाही. नंतर मग ही देवासाठी आपण त्यात तयार केलेलं आहे. हे बघा. नंतर आमच्या पिवळ्याला जेवाय वाढले बघा. संध्याकाळ कसा खातोय बाहेर उभा राहून बघा. आजच्या पुरती बाय गाय.